श्री स्वामी समर्थ समर्था रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज माझ्या सगळ्यात लाडक्या आणि जवळच्या मैत्रिणीचा वाढदिवस आहे, म्हणून म्हटलं चला काहीतरी नवीन रेसिपी बनवूया तिच्यासाठी। तर मी बनवला आहे मँगो केक। पहा किती लुसलुशीत आणि मऊ छान असा सुंदर स्पॉन्जी केक तयार झालेला आहे। घरच्या घरी मी हा केक बनवलेला आहे। बाजारातून आपल्याला फक्त दोनच वस्तू विकत घ्यायच्या आहेत, एक म्हणजे ड्रायफ्रूट्स आणि दुसरं म्हणजे आपल्याला लागणारी बेकिंग सोडा पावडर। तर त्यासाठी मी एक वाटी बारीक रवा छान मिक्सरमधून एकदम पिठी करून घेतलेली आहे। त्यानंतर मी एक वाटी मँगो पल्प घेतलेला आहे, त्यामध्ये अर्धा वाटी साखर घातली आहे। मी हा केक शुगर फ्री बनवते म्हणून अर्धा वाटी घातलेली आहे। तुम्हाला जर गोड हवा असेल तर तुम्ही जास्त साखर घाला। त्यानंतर मी असा पल्प बनवून घेतलेला आहे मँगोचा, तर तो मी या रव्यामध्ये मिक्स केलेला आहे। त्यानंतर एक मोठा चमचा मी तुपाचा घालणार आहे। नंतर अर्धा वाटी दूध घालून हे मिश्रण चांगलं फेटून घेणार आहे। या पद्धतीने दूध घालायचं आहे आणि मिश्रण चांगलं फेटून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। त्या मिश्रणामध्ये रव्याच्या गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्यायची, नाहीतर आपला केक मऊ होणार नाही आणि स्पॉन्जी तर अजिबात बनणार नाही। त्यासाठी मी हे मिश्रण असं तयार करून घेतलेलं आहे। एकदम सगळ्या गुठळ्या त्यामधील फोडून घेतलेल्या आहेत। अर्धा तास हे मिश्रण आता आपण मुरत ठेवणार आहोत। अर्ध्या तासानंतर आपले मिश्रण चांगले फुललेले असणार आहे। त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा सोडा किंवा काही घातलेला नाही आहे। नंतर आपण 10 मिनिटे कढई फुल गॅसवरती गरम करून घ्यायचे आणि आपण बनवलेल्या बॅटरमध्ये मिश्रणामध्ये आपण अर्धा वाटी पुन्हा दूध घालणार आहोत, कारण आपलं मिश्रण फुललेलं आहे आणि घट्टसर झालेलं आहे। त्यामुळे आपल्याला त्याला मीडियम करायचं आहे, म्हणून त्यामध्ये अर्धा वाटी दूध घालून चांगलं बॅटर बनवून घ्यायचं आहे, मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। नंतर अर्धा वाटी बेकिंग सोडा पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे। त्यावरती अर्धा चमचा दूध घालायचं आहे आणि आपलं बॅटर तयार करून घ्यायचं आहे, चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। या पद्धतीने चांगलं मिक्स करून घ्यायचं। नंतर आपण एका कुकरच्या डब्यामध्ये बटर पेपर घातलेला आहे। बटर पेपर झाल्यानंतर त्यामध्ये आपण बनवून घेतलेलं बॅटर तयार केलेलं मिश्रण घालायचे आणि चांगलं सेट करून घ्यायचं। या पद्धतीने मिश्रण आपलं चांगलं डब्यामध्ये सेट झाल्यानंतर त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स घालायचे आवडीप्रमाणे। माझ्याकडे काजू बदाम होते म्हणून मी काजू बदाम घातलेत आणि घरीच बनवलेली टूटी फ्रूटी घालणार आहोत। टूटी फ्रूटीचा व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे माझ्या यूट्यूब चॅनलला, तो आहे, तुम्ही पाहू शकता मी टूटी फ्रूटी कशी बनवली आहे। टूटी फ्रूटीमुळे एक चांगलाच केकला फ्लेवर आलेला आहे, म्हणून मी टूटी फ्रूटी वापरलेली आहे। त्यानंतर आपण गरम केलेल्या कढईमध्ये आपला हा केक ठेवायचा आहे, हे बनवलेलं मिश्रण ठेवायचं आहे। नंतर डबा रिकामा ओपन ठेवायचा नाही आहे, त्यावरती झाकण घालायचं आहे। नंतर वरून अजून एक झाकण ठेवायचं आहे। पूर्णपणे कढई बंद करून घ्यायची आहे, म्हणजे आपल्या केकला चांगला वाफ मिळणार आहे। चांगली वाफ लागली की आपला केक लवकरात लवकर बनून तयार होईल। अर्ध्या तासानंतर आपला केक चांगला फुललेला आहे, चांगला शिजलेला आहे, बनवून घेतलेला आहे। हे पहा आपला मऊ आणि एकदम स्पॉन्जी केक तयार झालेला आहे। आपला केक शिजला का नाही हे पाहण्यासाठी आपण त्यामध्ये चाकूचा वापर करणार आहे। चाकूला रवा आपला केक चिकटलेला नाही म्हणजे आपला केक शिजलेला आहे। त्यानंतर आपला केक थोडासा थंड होऊ द्यायचा आहे आणि चाकूच्या सहाय्याने असा मोकळा करून घ्यायचा आहे, त्याच्या कडा रिकाम्या करून घ्यायच्या आहे।
आपला एकदम स्पॉन्जी केक तयार झालेला आहे। हे पहा, या पद्धतीने आपण केक डब्यामधून काढून घ्यायचा आहे आणि त्यावरती असलेला बटर पेपर रिमूव्ह करायचा आहे। माझ्या मैत्रिणीच्या समोरच मला हा केक कट करायचा होता, परंतु त्यांच्या घरी खूप पाऊस असल्याने तिचा मोबाईल स्विच ऑफ येतोय, तर आता काय ऑप्शन नाही आहे आपल्याकडे। मग हा केक आपणच कट करणार आहोत आणि आपणच खाणार आहोत। हा आपला मऊ आणि लुसलुशीत एकदम स्पॉन्जी केक तयार झालेला आहे। हे पहा,